ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत मसाल्याची अनेक दुकानं आहेत. मात्र ध्वनी प्रदूषणामुळे या मसाला गिरण्या ठाणे महानगरपालिकेकडून सील बंद करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेनं सील केलेल्या मसाला गिरण्यांमुळे एकच मसाला गिरणीवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून लोक ठाण्यातील मसाला बाजारपेठेत मसाला घेऊन त्याच ठिकाणी कुटण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या 2 दिवसांपासून रांगेत असलेल्या महिलांमधून आक्रोश होताना दिसून येतोय. पालिकेनं लवकरात लवकर बंद केलेल्या या मसाला गिरण्या सुरू कराव्यात अशी विनंती व्यापारी आणि महिला वर्गानं केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉल समोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती. यावेळी बोरकर रिअलिटीजचं बांधकाम व्यावसायिक महेश बोरकर यांनी घाणेकर उद्यानाचं नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनीत जोशी यांच्याकडे मांडला होता. यावेळी माजी नगरसेवक सुनीत जोशी आणि महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्याकडेही चर्चा केली होती. बोरकर रिअलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चानं घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी संमती दर्शवल्यानं 2 महिन्यांपूर्वी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाचं नूतनीकरण करण्याचं भूमिपूजन सोहळा पार पडला होता. तर आता 2 महिन्यांनी बोरकर रिअलिटीजचे महेश बोरकर यांनी घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधांनी युक्त असं तयार केलं असून विविध अद्ययावत खेळणी लहान मुलांसाठी या उद्यानात बसवण्यात आली आहेत. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आणि परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुधारून राहावं याच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम या उद्यानात तयार करण्यात आली आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार संजय केळकर तसंच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार संजय केळकर, स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघोले, स्थानिक माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ठाणे महानगरपालिका उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. उपक्रम करतो हा दुसरा उपक्रम आहे आपल्या आमदारकी क्षेत्रामध्ये की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आज उपलब्ध करून दे. काय सांगाल? वेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं तर मार्ग अनेक मिळतात. तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची. आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे. ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं. तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं. इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती. पण जसं मी म्हटलं की विल पॉवर असेल तर ते करता येतं. तर या शहरामधले विकासक जे आहेत, जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत, असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी, याची मजबूत खेळणी असतील, निकृष्ट दर्जा कुठेही नाही, उत्कृष्ट दर्जाची, आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला. आज 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत. हा अतिशय आनंदाचा भाग आहे. ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे. आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व
माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना, त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे. प्रोजेक्ट घेऊन उभे आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन आहेत, परंतु कुठेतरी ते सामाजिक बांधिलकी विसरल्यासारखं दिसत आहे. त्या सर्व बिल्डरांना काय, विकासकांना काय आपला संदेश असेल त्याबद्दल? ठाण्यातल्या विकासकांच्या बद्दल जास्त बोलणं उचित नाही, परंतु काही विकासक जे आहेत ते खऱ्या अर्थाने रहिवाशांचं हित आणि शहराचं हित समोर ठेवून काम करणारे आहेत, की जे बिफोर टाईम देखील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये चाव्या देतात. पण असेही काही विकासक आहेत की त्यांनी रहिवाशांना देशोधडीला लावलेलं आहे. सामाजिक बांधिलकी तर सोडात, पण त्यांची स्वतःची बांधिलकी जी त्यांनी जपायला पाहिजे, वेळेत त्यांना द्यायला पाहिजे, तर उलट त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि त्यामुळे त्या रहिवाशांचं देखील त्या ठिकाणी योग्य दिशेने त्यांना न्याय मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. पण विकासकांनी असेल, निरनिराळ्या व्यावसायिकांनी असेल, समाजातल्या निरनिराळ्या घटकांनी असेल, त्यांनी ही एक बांधिलकी समोर ठेवली तर निश्चित त्याचा समाजाला, त्या भागामधल्या नागरिकांना फार मोठा उपयोग होतो. तर एक वेगळा प्रश्न, ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं यंदाचा मातृदिन एक विशेष आणि अभिनव पद्धतीनं साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषणकर्ता असलेल्या निसर्गाचंही आदरानं स्मरण करण्यात आलं. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणं होता. या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणं आणि त्या दिशेनं कृती करण्याची प्रेरणा देणं अपेक्षित आहे. यासाठी खूप छान प्रतिसाद मिळाला असून पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी विशेष मार्गदर्शन केलं. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार कैलास मापदी, दीपक दळवी, ठाणे शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे कॅजवर ऑगस्टीन, भरत अनखिंडी, महेंद्र माने, मिस्त्री भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर, अमन कोयरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक वालावलकर यांच्यासह इतरही पत्रकार उपस्थित होते. वन विभागाच्या वतीनं वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी शहापूर वन विभाग सज्ज झालाय. तालुक्यातील अभयारण्यासह वन विभागाच्या विविध भागात ही प्राणी गणना केली जाणार आहे. वन विभागाच्या वतीनं दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते. त्या अनुषंगानं तांसा, वैतरणा, शहापूर वनपरिक्षेत्र आणि धसई वनपरिक्षेत्र हद्दीत वन विभागानं मचाण तयार करून ट्रॅप कॅमेरे लावण्यास आले आहेत. प्रमुख पाणवठ्यांच्या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं उंच ठिकाणी झाडांच्या बांधांवर किंवा टेकडीवर झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने आडोसा निर्माण केला जातो. त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच काही पर्यावरण मित्र स्वयंसेवक म्हणून थांबतात. वैशाख पौर्णिमेला दिवसा आणि रात्री किती वन्य प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या वर्गवारीतील प्राणी किती आले याची गणना केली जाते. मागील वर्षी मचाणावरून वन्य प्राण्यांचं निरीक्षण केलं असता त्यात 8 प्रकारचे सस्तन प्राणी दिसून आले. त्यामध्ये पेकर, रानडुक्कर, उंदीर मांजरांच्या 2 प्रजाती, मुंगूस, ससा, तरस आणि संकटग्रस्त असा चौशिंगा दिसून आल्याची नोंद आहे. दरम्यान अवकाळी पाऊस सोबतच ढगाळ वातावरणामुळे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात होणारी प्राणी गणनेवर विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही शहापूर उपवन संरक्षण विभाग प्राणी गणनेसाठी पूर्वतयारीनिशी असल्याची माहिती दसई वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली आहे.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली. त्यानंतर मागील 10 दिवसापासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीग तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावर पडून आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं घाणेरडं पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे. याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीनं उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाल्यातील गाळामध्ये अनेक घातक रसायनं आणि जंतू असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशकाची फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आली नव्हती. तसंच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ 48 तासात ठेवून त्यानंतर तातडीनं सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवर विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केलाय. कळवा येथे रहदारीच्या रस्त्यावर रचून ठेवलेल्या भल्या मोठ्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी वाहनं घसरून होत असलेले लहान मोठे अपघात, तसंच सुकलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यावर लहान मुलं चढल्यास, विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्यास होणारी दुर्घटना आणि नालेसफाई दरम्यान पिण्याच्या पाण्याचे तोडलेले पाईप, काम करण्यासाठी कर्मचाऱ्या हँड ग्लोव्ज, गमबूट सह इतर सुरक्षा उपकरणांचा अभाव या गोष्टींचं गांभीर्य कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आपण या ठिकाणी भेट द्यायला येतो असं मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी सांगितलं, परंतु प्रत्यक्षात मात्र 4 तास वाट बघून देखील न येता इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठवत स्वतः मात्र पळ काढला. आलेले कर्मचारी आणि आम्ही लगेच गाळ उचलून घेतो. या व्यतिरिक्त नालेसफाईबाबतच्या कुठल्याही प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊ शकली नसल्याचं पिंगळे यांनी सांगितलं.